आतापर्यंत आपण वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सचे आरोग्यदायी फायदे आणि औषधी गुणधर्म बघितले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिया ज्यांच्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात त्या बियांचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे बघणार आहोत। ह्या ज्या बिया आहेत त्या दिसायला एकदम छोट्या आहेत, परंतु अतिशय पौष्टिक आहेत। स्वास्थ्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वास्थ्य टिकवण्यासाठी जर तुम्ही रोजच्या रोज ह्या बियांचं सेवन केलं तर डोक्याच्या नसांपासून पायाच्या नसांपर्यंत तुम्हाला फायदा होईल। तुम्ही विचार करा, ह्या बियांमध्ये झाड उगवण्याचं सामर्थ्य असतं, तर ह्या बिया जर आपण खाल्ल्या तर आपल्यामध्ये जे बीज तयार होत आहेत त्या बीजाचे गुणधर्म सुधारू शकतात। तसेच ह्या बियांमध्ये असलेले वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला देखील मिळतील। तर ह्या बिया नेमक्या कोणत्या? तर सगळ्यात आधी मुख्य म्हणजे तीळ। यामध्ये दोन प्रकारचे, काळे तीळ, पांढरे तीळ, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, त्यानंतर जवस आणि चिया सीड्स अशा वेगवेगळ्या बियांचं सेवन जर आपण रोजच्या रोज केलं तर आपल्याला कॅन्सरचा धोका देखील टाळता येतो। तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय हितकर आहेत। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की कोणत्या कोणत्या बियाचे काय आरोग्यदायी फायदे आहेत आणि त्यांचे औषधी गुणधर्म कोणते आहेत। तसेच ह्या बियांचं सेवन किती प्रमाणात करावं, कधी करावं, कोणी करावं आणि कोणी करू नये या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हिवाळा लागला की ड्रायफ्रुट्स खाण्याची सुरुवात होते। तसेच बरेच जण वेगवेगळ्या बिया खायला मात्र विसरतात, तर ह्या बियांचं सेवन देखील आपण ह्या हिवाळ्यामध्ये करायलाच हवं। तुम्ही जर भोपळा आणून त्याची भाजी करून त्याच्या बिया फेकून देत असाल तर त्या बिया देखील सांभाळून ठेवा, कारण की त्याचे देखील अतिशय आरोग्यदायी फायदे आहेत। तसं बघितलं तर भारतीय लोक मकर संक्रांतीपासूनच्या काळामध्ये थंडी ही थोड्या जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि ह्या काळापासून तिळापासून बनवलेले वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करायला सुरुवात करतात। परंतु फक्त तिळाचं सेवन करावं का? तर नाही, या व्यतिरिक्त बऱ्याचशा अशा बिया आहेत त्यांचं सेवन जर आपण रोजच्या रोज केलं तर त्याचे आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळतील। धने, जिरे, बडीशोप यासारख्या बियांचं सेवन आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करत असतो, फोडणी देण्यासाठी करत असतो किंवा मुखशुद्धीसाठी आपण बडीशोपचं सेवन करत असतो। बरेच जण हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू तयार करून खात असतात। वेगवेगळ्या मार्गाने ह्या बियांचं सेवन आपण करतो, परंतु भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स यासारख्या बियांचं सेवन मात्र राहून जातं। आणि म्हणूनच जर तुम्हाला ह्या बियांचे आरोग्यदायी फायदे माहीत झाले तर तुम्ही देखील आजपासूनच ह्या बियांचं सेवन करायला सुरुवात कराल। तीळ हे दोन प्रकारचे आहेत, एक काळे तीळ आणि पांढरे तीळ। तिळाचे गुणधर्म सांगताना आयुर्वेदामध्ये तीळ हे अतिशय स्निग्ध सांगितलं आहे, उष्ण सांगितले आहे, त्याचा रस, चव ही मधुर, तिक्त, कषाय आहे। त्वच सांगितलं आहे, म्हणजे त्वचेसाठी अतिशय हितकर आहे। केश म्हणजे केसांसाठी अतिशय हितकर आहे। बल्य, बल वाढवणारा आहे आणि उत्तम असं वातग्न आहे, म्हणजे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी तीळ हे सर्वोत्तम औषध आहे। परंतु जास्त प्रमाणात तिळाचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष मात्र वाढू शकतो। तिळामध्ये फायटोइस्ट्रोजन्स आहेत, त्यामुळे मेनोपॉझल काळामध्ये तसेच PCOSच्या कंडिशनमध्ये तिळाचं सेवन करणं अतिशय उपयुक्त ठरतं। तिळामध्ये व्हिटॅमिन बी, झिंक, कॅल्शियम, प्रोटीन्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या सिस्टीमसाठी अतिशय उपयुक्त आहे। नर्वस सिस्टीमसाठी तिळाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं। नर्वस सिस्टीमशी रिलेटेड वाताचे जे काही विकार असतात, जसं की पार्किन्सन्स किंवा फेशियल पॅरालिसिस किंवा पॅरालिसिस सारखे वेगवेगळ्या विकारांवर तिळापासून बनवलेलं तीळ तेल किंवा वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेलं तीळ तेलाचा वापर केला जातो। संधिवात, जॉईंट पेन या ठिकाणी कोमट तीळ तेलाने मालिश केली तर संधिवात किंवा जॉईंट पेन सारखे दुखणे कमी व्हायला मदत होते। स्त्रियांच्या पाळीसंबंधी विकारांवर देखील तिळाच्या तेलाचा वापर केला जातो। बस्ती किंवा उत्तर बस्ती यासारखे उपक्रम केले जातात। तसेच जर तुम्हाला एजिंग स्लो करायची असेल तर तिळाच्या तेलाने रोजच्या रोज अभ्यंग करणं अतिशय उपयुक्त ठरतं। तसेच तिळाचं तेल हे स्किनसाठी अतिशय उत्तम असल्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासाठी उत्तम आहे, कानाचे विकार कमी करण्यासाठी उत्तम आहे, जसं की कानामध्ये आवाज येणं
तिळाचे तेल तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केलेलं तिळाचा वापर करू शकतात. रोजच्या रोज तुम्ही 1 चमचा तीळ सकाळ संध्याकाळ खाऊ शकता. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल तर अशा वेळी पाव कप पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये 2 चिमूटभर सुंठ पावडर आणि 1 चिमूटभर सैंधव मीठ टाकावे. असं मिश्रण रात्री झोपायच्या आधी घ्यावं, त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पाव कप गरम पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकावं, त्यामुळे वजन कमी व्हायला देखील मदत होते. परंतु जर तुमची पित्त प्रकृती असेल, शरद ऋतू असेल आणि उन्हाळा असेल तर अशा वेळी जास्त प्रमाणामध्ये तिळाचं सेवन करू नये, त्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. यानंतर अहळीव, यालाच आयुर्वेदामध्ये चंद्रशूर असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये गार्डन क्रेस असं म्हणतात. याचा जो रस म्हणजे चव आहे ती कटू तिक्त आहे, वीर्य उष्ण आहे, पचायला लघु म्हणजे हलका आहे, गुणाने स्निग्ध आहे, पिष्टिल आहे, आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अहळीव हे बलपुष्टी विवर्धनम असं सांगितलं आहे, म्हणजे बल वाढवण्यासाठी, शरीराची पुष्टी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त हिक्का, अतिसार यासारख्या व्याधींवर उपयुक्त आहे. दीपन काम करण्यासाठी म्हणजे आपली भूक वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हाला जुलाब लागले असतील तर मलसंग्राही म्हणून तुम्ही चंद्रशूरचा वापर करू शकता. यासाठी 1 चमचा चंद्रशूरची पावडर कोमट पाण्यामधून घ्यावी. चंद्रशूर हे उत्तम असं वातानुलोमन करणारं देखील आहे. योग्य प्रमाणात जर घेतलं तर पोट साफ व्हायला देखील मदत होते. चंद्रशूर म्हणजे अहळीव हे गर्भाशय शोधक आहे, आर्तव जनन करणारं आहे, स्तन्यजनन आहे. बरेच जण सुतिका अवस्थेमध्ये अहळीवपासून बनवलेली खीर खातात, कारण की हे आपल्याला त्या काळामध्ये गर्भाशय शोधन करण्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं. तसेच ज्या स्त्रियांना दूध कमी येते, दूध वाढवण्यासाठी अहळीची खीर किंवा लाडू बनवून ती खाल्ली जाते. तर यासाठी 1 ग्लासभर दुधामध्ये भिजवलेले अहळीव घ्यावे, त्यामध्ये ओलं खोबरं आणि खडीसाखर असं मिक्स करून त्याची खीर तयार करावी. ही खीर दूध वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. परंतु जर तुमची पित्त प्रकृती असेल, शरद ऋतू असेल आणि उन्हाळा असेल तर ह्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये अहळीवचं सेवन करू नये. अहळीव हे कॅल्शियम, प्रोटीन, फायबर्स याचा उत्तम सोर्स असल्यामुळे हाईट वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. 17-18 वर्षाच्या मुलांना तुम्ही अहळीवचं सेवन दुधासोबत जर दिलं तर त्यांची हाईट वाढायला मदत होते. तसेच संधिवात असणाऱ्यांसाठी, श्रम म्हणजे ज्यांना वारंवार थकवा येतो अशा लोकांसाठी देखील चंद्रशूर म्हणजे अहळीवचं सेवन अतिशय उत्तम आहे, कारण की यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, आयर्न, कॅल्शियम अशा वेगवेगळे न्यूट्रियंट्स आहेत. यानंतर जवस, यालाच अलसी असं म्हणतात, इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड्स म्हणतात. याचा रस म्हणजे चव ही मधुर सांगितली आहे, कटू विपाकी आहे, उष्ण आहे, स्निग्ध आहे, गुरू आहे म्हणजे पचायला जड आहे, आपल्या शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्तदोष मात्र वाढू शकतो. फ्लॅक्सीड्समध्ये लिग्नान्स म्हणजे फायटोइस्ट्रोजन भरपूर प्रमाणात आहे, म्हणून स्त्रियांसाठी अतिशय उत्तम आहे. यामध्ये प्रोटीन्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर्स भरपूर प्रमाणात आहे, व्हिटॅमिन बी आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे. त्यामुळे हे सर्वात आरोग्यदायी आणि पौष्टिक असं समजलं जाणारं बिया आहे. तर रोज तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये याचा समावेश करू शकता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जवसाचं सेवन करू शकतात. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर डायबिटीजच्या पेशंटसाठी देखील अळसीचं सेवन उत्तम ठरतं. यामध्ये भरपूर फायबर्स आहेत, पचनक्रिया व्यवस्थित होते, शुगर स्पाइक होत नाही. यामध्ये मॅग्नीज असल्यामुळे जर तुमचा BP हाय होत असेल तर BP कंट्रोल होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे कॅन्सरची रिस्क कमी होते. गुड कोलेस्ट्रॉल यामध्ये असल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. त्यामुळे BP कंट्रोलमध्ये राहते, हार्टची हेल्थ सुधारायला मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे वेट लॉससाठी देखील याचा वापर करू शकतो. तसेच जर तुम्हाला मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स असतील तर यासाठी देखील फ्लॅक्सीडचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. फ्लॅक्सीड्सपासून बनवलेल्या तेलाचा देखील वेगवेगळ्या व्याधींवर उपयोग होतो. जसं की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही 1 कप कोमट पाण्यामध्ये 2 ml अळसीचं तेल टाकून जर पिलं तर वजन कमी व्हायला मदत होते.
जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल असेल तर यासाठी 1 कप कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 ml अळशीचं तेल टाकून जेवायच्या आधी रोज सकाळी उपाशी पोटी घेतलं तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणायला मदत होते. जर तुम्हाला सदाहमूत्र प्रवृत्ती होत असेल, लघवीला जळजळ होत असेल तर 1 चमचा जवस रात्री पाण्यामध्ये भिजू घालावी आणि रोज सकाळी त्याचं सेवन करावं. ज्या स्त्रियांना दूध कमी येतं अशा स्त्रियांनी जवस, जिरा, मेथी यांची पावडर तयार करून ठेवावी आणि ही 5-5 ग्रॅम पावडर सकाळ संध्याकाळ दुधासोबत जेवल्यानंतर घ्यावी. जास्त प्रमाणामध्ये अळशीचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील वात आणि पित्तदोष वाढू शकतो. कॉन्स्टिपेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात कारण की यामध्ये फायबर्स जास्त प्रमाणात आहेत. गॅसेस होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच जणांना डायरिया देखील होऊ शकतो. काही जणांना याची ॲलर्जी देखील असू शकते. तसेच ज्यांना रक्तस्रावासंबंधित विकार असतील जसे की नाकाचा घोळाना फुटणं, मासिक पाळीच्या दरम्यान अतिप्रमाणात रक्तस्राव होणं तर अशा स्त्रियांनी योग्य मात्रेमध्ये जवसाचं सेवन करावं. जर तुम्ही जवसाचं सेवन करत असाल तर अशा वेळी जास्त प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. यानंतर लाल भोपळ्याच्या बिया. स्त्रियांच्या आरोग्यासाठी लाल भोपळ्याच्या बिया अतिशय उपयुक्त आहे कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक आहे जे प्रोजेस्ट्रॉनला सपोर्ट करतं. तसेच आयर्न भरपूर आहे त्यामुळे युटेरायन लायनिंग चांगली होते. बऱ्याच स्त्रियांना ॲनेमिया असतो तर ॲनेमिया देखील कव्हर व्हायला मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम देखील आहे त्यामुळे पाळीच्या दरम्यान होणारे मूड स्विंग्स बदलायला मदत होते. बऱ्याच वेळा ह्या काळामध्ये स्त्रिया डिप्रेशनमध्ये देखील जातात किंवा मेनोपॉजमुळे जर डिप्रेशनमध्ये जात असाल तर पंपकिन सीड्स खाणं अतिशय उपयुक्त ठरतं. मॅग्नेशियम भरपूर असल्यामुळे झोप व्यवस्थित लागायला देखील मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील आहेत त्यामुळे कॅन्सरची रिस्क कमी व्हायला मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे आपल्याला डायबिटीज असेल तर तो देखील कंट्रोलमध्ये यायला मदत होते कारण की आपली पचनक्रिया व्यवस्थित होते, शुगर स्पाइक होत नाही. लिव्हर प्रोटेक्शनसाठी देखील पंपकिन सीडचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. आपलं शुगर, BP, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे हार्ट हेल्थ देखील चांगली राहायला मदत होते. जर तुम्हाला पोस्ट मेनोपॉझल प्रॉब्लेम्स होऊ द्यायचे नसतील तर तुम्ही आजपासूनच भोपळ्याच्या बीचं सेवन करायला सुरुवात करा कारण की ह्यामुळे बरेचसे पोस्ट मेनोपॉझल जे प्रॉब्लेम्स असतात जसं की मूड स्विंग्स होणं, हॉट फ्लश होणं, केस गळणं यासारखे तक्रारी कमी व्हायला मदत होते. यानंतर सनफ्लावर सीड्स, सूर्यफुलाच्या बिया. यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक आहे, सेलेनियम आहे, व्हिटॅमिन ई आहे जे आपल्या स्किन हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे आणि एग क्वालिटी देखील सुधारायला मदत होते. यामध्ये फॉलेट आहे, ट्रिप्टोफॅन आहे जे आपले मूड स्विंग्स होऊ देत नाही, सेरोटोनिन सिक्रेट करतात आणि झोप व्यवस्थित लागायला मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत जे कॅन्सरची रिस्क कमी करायला मदत करतात. सनफ्लावरचं सेवन आपल्याला हार्ट रिस्कपासून देखील बचावते कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स देखील आहेत. डायजेशन व्यवस्थित होतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं, BP मेंटेन राहतं त्यामुळे एकूण एक हार्ट हेल्थ देखील मेंटेन राहायला मदत होते. फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते, कॉन्स्टिपेशन होऊ देत नाही, पोट साफ व्हायला मदत होते. यामध्ये झिंक, व्हिटॅमिन ई असल्यामुळे आपल्या केसांची हेल्थ देखील टिकून राहायला मदत होते, केसांचे आरोग्य सुधारते. मॅग्नीज असल्यामुळे BP कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. सेलेनियम भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे जर तुम्हाला थायरॉईड असेल तर थायरॉईड फंक्शन इम्प्रूव्ह करायला सनफ्लावर सीड्स खाणं अतिशय उपयुक्त ठरतं. यानंतर चिया सीड्स. यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आहेत त्यामुळे आपला ब्लड फ्लो व्यवस्थित होतो, इन्फ्लामेशन होऊ देत नाही. ओमेगा-3मुळे आपला रक्तदाब देखील नियंत्रित राहतो, तसेच आपलं कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारायला देखील मदत होते. फायबर्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, कॉन्स्टिपेशन होऊ देत नाही. तसेच फायबर असल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते. फायबर्स असल्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम्स होत नाही त्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते, शुगर स्पाइक होत नाही. प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारख्या पौष्टिक तत्वांमुळे देखील आपलं आरोग्य सुधारायला मदत होते. चिया सीड्स हे गुणाने उष्ण आहेत त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे, उन्हाळा आहे, शरद ऋतू आहे ह्या काळामध्ये कमी मात्रेमध्ये चिया सीड्सचं सेवन करावं. तसेच ज्यांना रक्तासंबंधित काही विकार असतील, नाकाचा घोळाना फुटणं,
पाळीच्या वेळेस अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होणं, अशा स्त्रियांनी देखील चिया सीड्स कमी प्रमाणामध्येच खाव्यात. तसेच चिया सीड्स खात असाल तर पाणी जास्त प्रमाणात प्यावे, कारण की जेव्हा आपण चिया सीड्स पाण्यामध्ये भिजू घालतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल त्या भरपूर पाणी शोषून घेत असतात, म्हणून डिहायड्रेशन होण्याचे जास्त चान्सेस असतात. चिया सीड्सचं सेवन करत असताना डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी जास्त प्रमाणात पिणं अतिशय उपयुक्त ठरतं. जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स असतील तर हार्मोन बॅलन्समध्ये राहण्यासाठी, तसेच स्किन प्रॉब्लेम असेल, हेअर प्रॉब्लेम असेल, जसे की वेगवेगळे त्वचा विकार असतील किंवा केसासंबंधी काही तक्रारी असतील, केस गळणं, केसांमध्ये ड्रायनेस येणं, फर्टिलिटी संबंधी, प्रेग्नन्सी संबंधी काही समस्या असतील, वंध्यत्व असेल, गर्भ राहत नसेल किंवा बीजाची क्वालिटी व्यवस्थित नसल्यामुळे गर्भस्थापना होत नसेल, बोन्सचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जॉईंट पेन असेल, संधिवात असतील, तर यासाठी हार्ट हेल्थसाठी, गट हेल्थसाठी, वेगवेगळे डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतील, पोटाचे विकार असतील, यावर देखील किंवा तुमचे वारंवार मूड स्विंग्स होत असतील, त्यामुळे झोप व्यवस्थित येत नसेल किंवा एनर्जी लॉस्ट झाली असेल, तर तुम्हाला ह्या सर्वांवर काही उपचार पाहिजे असतील तर तुम्ही आजपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचं सेवन करायला सुरुवात करा. आता प्रश्न पडतो की ह्या बियांचं सेवन नेमकं कधी आणि कशा प्रकारे करावं. जर तुम्ही तीळ खाणार असाल तर तुम्ही डायरेक्ट तिळाचे सेवन करू शकतात. रोज 1 चमचा तीळ खावे किंवा तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या, वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही तिळाचं सेवन करू शकता. जर तुम्ही अळशीचं सेवन करणार असाल, जवसाचं सेवन करणार असाल तर जवस थोडंसं पाण्यामध्ये भिजू घालावं, नंतर ते खावं किंवा तुमचे मुखशुद्धीमध्ये तुम्ही त्याचा ऍड करू शकता किंवा जवसाची चटणी करून ती तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. त्यानंतर अहळीवचे तुम्ही खीर तयार करून घेऊ शकता किंवा दुधामध्ये टाकून जर घेतलं तर लहान मुलांची उंची वाढायला देखील अतिशय उपयुक्त ठरतं. पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया तुम्ही भाजून खाऊ शकतात, परंतु मीठ न लावता खाव्यात. जर तुम्ही मीठ लावून बिया खात असाल तर तुमचं बीपी वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया रोज तुम्ही सुमारे 5 ते 10 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये खाऊ शकता. त्यानंतर चिया सीड्स ह्या 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचाभर चिया सीड्स आधी भिजू घालावेत. त्यानंतर 10 ते 15 मिनिट थांबावं. जेव्हा त्या बिया फुगतात त्यानंतर त्या पाण्याचं सेवन करावं. तुम्ही ते वेगवेगळ्या ज्युसेसमध्ये, शरबतमध्ये टाकून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट ते पाणी पिऊ शकता किंवा फक्त खडी साखर घालून ते पाणी पिऊ शकतात. तर अशा प्रकारे ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही फक्त ड्रायफ्रुट्सच न खाता वेगवेगळ्या बियांचं सेवन नक्कीच करायला सुरुवात करा. फक्त पुरुषांसाठी नाही तर स्त्रियांसाठी देखील आरोग्याचा खजिना असलेल्या ह्या बियांचं सेवन प्रत्येक स्त्रीने करायलाच हवं. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.